आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। हायजॅक कन्सल्टिंग मशीनचा भव्य शुभारंभ। पूर्णा येथील गंगा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर प्रमोद तोलाजी पल्लई यांच्या हायजॅक कन्सल्टिंग मशीनचा भव्य शुभारंभ संपन्न। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संतोष शेखलारे नगराध्यक्ष प्रतिनिधी नगर परिषद पूर्णा, तर या हायजॅक कन्सल्टिंग मशीनचे उद्घाटन प्रमोद पल्लई यांच्या आई माननीय गंगाबाई तोलाजी पल्लई यांच्या हस्ते रिबीन फित कापून करण्यात आले। तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल काटोळे, ब्रँच मॅनेजर SBI पूर्णा, हनुमान अग्रवाल, संतोष अग्रवाल, उत्तम भैया खंदारे, माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद पूर्णा, युवा उद्योजक संदीप भैया ढगे, विजय दराडे, दिगंबर परडे, रोहिदास परडे, बालासाहेब परडे, सुभाष टेटवार, हाजी कुरेशी, जाकीर कुरेशी, भगवान सोळंके या सर्वांनी माननीय प्रमोदजी तोलाजी पल्लई यांच्या नवीन हायजॅक कन्सल्टिंग मशीन घेतल्याबद्दल सर्वांनी पल्लई परिवाराला शुभेच्छा दिल्या। तर प्रमोद पल्लई यांची अशीच उत्तरोत्तर अशी प्रगती हो अशा शुभेच्छाही दिल्या। तर SBI बँक मॅनेजर यांनी बोलताना म्हणाले की खोतकर व उद्योजकाकरिता SBI ब्रँच सदैव उद्योजकांच्या हिरहिरीने पाठीशी उभे असते। तसेच या प्रसंगी हायजॅक कन्सल्टिंग मशीनच्या शोरूमचे मॅनेजर यांनी प्रमोद पल्लई यांना गाडीची चावी देऊन त्यांचा हार घालून पेढा भरून शुभेच्छाही दिल्या। तर प्रमोद पल्लई यांनी स्वतःच्या कामाचा उजाळा देत सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले आहेत। प्रमोद पल्लई यांनी पूर्णा शहरामध्ये प्रथमतःच हा मिलरचा प्रयोग केलेला आहे। त्यांना मी या मिलरच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि खरं जर सांगायचं म्हणजे पल्लई हा आमचा मित्र वयाच्या लहानपणापासून तो होतपूर्ण आहे। त्याच्या अंगामध्ये जी कला कौशल्य आहे त्या कला कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी या पूर्णा शहरामध्ये आपला एक नावाचा वेगळा ठसा उमटलेला आहे। आणि हे मिस्त्री गुत्तेदारी करत करत त्यांनी आज या मिलर या पूर्णा शहरामध्ये आणलं आणि आपल्या पूर्णाच्या विकासामध्ये एक भर टाकलेली आहे। म्हणून मी त्यांचं त्या पुणेकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या ह्या कार्याला उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो अशी ईश्वराचरणी तथागताचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। प्रमोद पल्लई आपल्या शाखेमध्ये एकदा आले असता त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या पूर्णामध्ये अशी एक आपल्याला मशीन घ्यायची आहे जी कॉन्क्रीट मिक्सचर आणि बाकीचे जे बांधकामासाठी साहित्य असते त्याचं मिक्सिंग करणारी एक मोठी मशीन आपल्याला पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आणि आपल्या भारतामधील सर्वात मोठी जी बँक आहे त्याचा जी शाखा आहे आपल्या पूर्णेची त्याच्यामध्ये कार्य करताना मला एक अभिमान असा वाटतो। आणि जे कोणी आपले व्यावसायिक बांधव असतील आणि ज्यांना काही चांगलं करायची इच्छा असते त्यांच्या पाठीशी भारतीय स्टेट बँक या व्यावसायिकांच्या पाठीशी नेहमी उभी राहते। तर आपण त्यांचे कागदपत्र व्यवस्थित पडताळणी करून त्यांना या मशीनसाठी कर्ज मंजूर केलेलं आहे आणि आपल्या त्यांच्यासुद्धा काही त्यांनी जे मार्जिन मनी टाकली आहे त्याच्यामध्ये त्यामधून ही मशीन उभी राहिली आहे। या मशीनीच्या माध्यमातून आपल्या पूर्ण शहराचा सर्वांगीण विकास होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या मशीनच्या चांगल्या संचालनासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रमोद पल्लई हा लहानपणापासूनच खोतकरू आहे आणि त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीनं जो अर्थसहाय्य झाला त्याबद्दल मी काटोले साहेबांचंही इथं धन्यवाद व्यक्त करतो। तसंच प्रमोद यापूर्वी त्याने मिलर मशीन वगैरे काम करत असला मिस्त्री काम करत असताना बऱ्याच त्याने विविध कामाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा निर्माण केला आणि या मशीनच्या उद्घाटन प्रसंगी त्याला मी त्याची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा देतो। जय सरचं ईश्वर परदेसाचं स्वागत नितीनजी गोपेला करण्याची विनंती। या उद्घाटनाप्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो
की एक उद्योजक बनणं तेवढं सोपं नाही, कारण त्याला मेहनत खूप लागते. या इर्षा कंपनीचे सर्व स्टॉप आले त्यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी पूर्ण शहरासाठी एक आम्हाला नवीन प्रकल्पच म्हणायला हरकत नाही, थोडक्यात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि काटोले साहेबांनी मी आत्ताच सांगितलं की बँक सदैव आम्ही एक होतकरूच्या पाठीमागं आम्ही सक्षमपणे उभा आहोत. आणि आता साहेबांना आता आम्ही घडी म्हणत राहिलो की 1 वर्ष एक्सटेन्शन तुम्हाला घेणं फार जरुरी आहे, कारण बऱ्याच जणांची कामं राहिलेली आहेत. नक्कीच प्रमोदची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, त्याच्या परिवाराची हो आणि समाजाची हो, सगळ्याचीच हो. म्हणून मी या प्रसंगी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या शून्यातून मी एक वर्कर होतो, मी एक लेबर होतो पुणेमध्ये, की मी एकाच्या हाताखाली काम करत होतो. ते काम करता करता मी कला काही शिकली. म्हणजे बिल्डिंग्स वर्क्समध्ये जे बी आहे, जी बी कला आहे ती कला मला करता स्वतःही येते. मी असाच मालक नाही झालो. मी एक IW इंजिनियर जेईलाही त्या कॉन्क्रीटमध्ये किती केजी माल टाकता येते आणि किती त्या टोपल्यामध्ये नग असतात हे मी सांगू शकतो. किती किलो माल असतो ते मी सांगू शकतो, कारण मी खड्याला खडा लावून मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि मी खूप स्ट्रगल केलं आणि माझ्या जीवनामध्ये माझ्यासाठी देव बनून आलेले SBIचे देव बनून, म्हणजे देवच आहेत म्हणून नाही, आहेत. कारण एवढी मोठी वस्तू, कारण माझी नव्हती तेवढी लेवल, कारण मी कधी होईल एवढी मोठी वस्तू आणणं म्हणजे आहे. पैसा आला गेला राहिला, मात्र स्ट्रगल एकदम म्हणजे पैसा लागण्यासाठी मला साहेबांना मदत केली. आणि साहेब माझ्यासाठी देव आहेत पूर्णपणे मी इथं मानतो. का? कारण त्याने मला ताकद दिली. मी एक असाच प्रश्न घेऊन गेलो, साहेब मला अशी अडचण आहे आणि हा मला प्रोजेक्ट आणायचंय, म्हणजे माझ्या जीवाचं रान करेल माझं ह्याला आणायचंय, मला कसं लाईनमधून तुम्ही पोहोचिता. तर साहेबाचे उपकार आहेत माझ्यावर. साहेबांना मला खूप मदत केली आणि माझं कार्य इथपर्यंत कंप्लीट केलं. दुसरी गोष्ट, संतोष एकलारे पुणेचे ज्येष्ठ नागरिक आणि नगराध्यक्ष हे पुणेचे, त्यानेही मला काम भरपूर त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं, त्याला सांगितलं, दुसऱ्या इतर लोकांना सांगितलं की बाबा प्रमोदला काम देत जा, प्रमोद काम चांगला करतो आणि नुकसान होऊ देत नाही, असलं काम प्रमोद करतो, प्रमोदला काम देत जा. माझ्याकडे छोट्या मशिनरी असल्यामुळं माझी टीम या पूर्ण 21 लोकांपर्यंत पुरत नव्हती. त्याच्यामुळं मी एक महागल्ला वाटा राहायचा माझा. मात्र आज याने अध्यक्ष सारखे असे 10ही माझ्याकडे कस्टमर आले की म्हणले की मला आमचं हे 2 दिवसात काम जायला पाहिजे. आज ताकदीनं मी सांगू शकतो की ती वस्तू मी तशी आणलेली आहे की मी 2च दिवसात यायचं 10 कोटीचं काम करून देऊ. आणि सगळ्याचे मी माझ्याकडून सगळे जेवढे मान्यवर आलेले आहेत त्याचे मी आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद. नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या ई-निविदा रद्द करण्याची मागणी ॲडव्होकेट शिरीष पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली तक्रार. परभणी निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ मंडप, स्पीकर्स, भोजन, स्टेशनरी, विद्युत साहित्य, व्हिडिओ शूटिंगसाठी कामे देण्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी यांनी मनमानी पद्धतीने जाचकाठीवर नियम टाकून होतकरू, कष्टाळू, प्रामाणिक ठेकेदारांना या प्रक्रियेतून बाहेर पडावे लागले असल्याची तक्रार तुळजापूर येथील ॲडव्होकेट शिरीष पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे 31 जानेवारी 2024 रोजी केली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्याचा अभ्यास केला असता परभणी, सातारा, धाराशिव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा कामाच्या रकमेच्या 3 पट मागील 3 वर्षाच्या आर्थिक उलाढाल दाखविणे अटीनुसार बंधनकारक केलेले आहे. 2020-21 मध्ये कोरोना असल्यामुळे तेवढी उलाढाल होणे व दाखवणे अशक्य आहे. मागील 5 वर्षापैकी कोणत्याही 3 वर्षाची सरासरी उलाढाल ही निविदा मूल्याच्या किमान 30% असणे अनिवार्य आहे. इतक्या नियम व अटी लादल्या मागचे मूळ कारण म्हणजे आपल्या मर्जीतील लोकांना सदरची कामे देण्याचा असावा असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने साखळी पद्धतीने निविदा भरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित निविदाधारकांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. या प्रकरणी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा, परभणी, धाराशिव, धुळे, नागपूर, अहमदपूर, लातूर, सोलापूर, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, बीड, रत्नागिरी व नाशिक यांना पत्राद्वारे कळविले आहे. उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य पारकर यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आलेले आहे की निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदार निवड करताना नियमांच्या पालनासंदर्भात तक्रार केली आहे. त्या अनुषंगाने उचित कारवाई करण्याचे आदेशात केलेले आहे. या टेंडरसाठी आई श्री एकविरा मंडप डेकोरेटर, मंगल डेकोरेटर, सहयोग सेवा नांदेड, विजय मंडप संभाजीनगर आदींनी टेंडर भरल्याचे नमूद केले आहे. वरील टेंडरधारकांनी म्हणजेच विजय मंडप अँड साऊंड सर्व्हिसेस, मंगल मंडप डेकोरेशन, सहयोग सेवा यांनी 8 जिल्ह्यात साखळी पद्धतीने निविदा दाखल केल्या असल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. ई-निविदा प्रक्रियेमध्ये सातारा, धाराशिव व परभणी या जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने ई-निविदेमध्ये जाचक व्यावहारिक अटी टाकून ई-निविदा कामाच्या 3 पटीने मागील 3 वर्षाची लोडाल दाखविणे या जाचक अटी लादल्यामुळे अनुभवी होतकरू ठेकेदार या कामापासून वंचित राहत आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. तसेच निवडणूक अधिकारी बराच कालावधी असल्यामुळे सदरील निविदा प्रक्रिया परतफेर ई-निविदा काढण्याचे आदेशित करण्याची मागणी करण्यात आली नसता नाईलाजास्तव उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.